न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबीनाका येथील जय अंबेमा ट्रस्टच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिव मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंबीनाका येथे भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येतोय। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। ही परंपरा यंदाही जोपासली जाते। येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात टेंभी नाक्यावर मोठी गर्दी उसळते। आज देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरता दाखल झाल्या होत्या। तसेच ठाण्यातील अनेक महिला भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून भजन सादर केलंय। या नवरात्र उत्सवाचं यंदा 46वे वर्ष असून धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हा उत्सव त्याच दिमाखात व उत्साहात सुरू आहे। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही हा नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार आहे। तर या उत्सवाविषयी अधिक माहिती शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी दिली आहे। गेली 46 वर्ष आदरणीय धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव कालच या देवीचं आगमन झालेलं आहे। कालच या देवीचं आगमन झालेलं आहे। तुम्ही बघत असाल की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या देवीला पूर्णपणे वेळ त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा देवीचा उत्सव गेले 9 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे। काल खासदार सुशांत शिंदे, खासदार नरेश मस्के, अनेक मान्यवर या देवीच्या रथामध्ये सहभागी झाले होते, मिरवणुकीत सहभागी झाले होते। त्यांचं आगमन कुठेही कमी नाही पडले की एवढा मोठ्या प्रमाणात आगमन झालं। म्हणजे गेले अनेक वर्षापासून जे आगमनाची पूर्तता होती त्याच आगमनाने या देवीचा उत्सव साजरा होत आहे। आणि तुम्ही बघत असाल की महिला भगिनी आता ओटी भरण्यासाठी त्यांनी रांगत लावलेली आहे। सर्वांना या देवीच्या आशीर्वादाने ठाण्याच्या नागरिकांना सुखसमृद्धीचे जावो। येणाऱ्या काळामध्ये विधानसभा इलेक्शन्स आहेत, त्या देवीकडे मी मागणं करतोय सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा या महाराष्ट्र राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदावर बसावे ही देवी चरणी प्रार्थना। माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला तू भासे ठाई ठाई तू भासे ठाई ठाई ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारा स्वयं परांजपे युवकाची कोयत्यानं हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय। स्वयं परांजपे हा 28 एप्रिल रोजी एका लग्न समारंभात गेला असताना त्याची पीडित 20 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली। त्यावेळी स्वयंने तिला कार न घरी सोडतो असं सांगत सोबत घेऊन निघाला। मात्र वाटेत असताना त्याने पीडितेला शीतपेयातून गुंगीचं औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला। तिथं स्वयंनं मोबाईलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले। काही दिवसांनी त्याने तरुणीला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी तगादा लावला। स्वयं सतत ब्लॅकमेल करत असल्यानं मुलीनं हा सर्व प्रकार तिचा मित्र मयुरेश याला सांगितला। त्यानंतर संतापलेल्या मयुरेशनं कोपरीच्या अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीत राहणाऱ्या स्वयंवर शुक्रवारी सकाळी कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कोपरी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच
तपासाची चक्र फिरवत मयुरेश धुमाळ याला ताब्यात घेतलंय। मयुरेश यानं स्वयंची हत्या का केली, खरंच तरुणीला ब्लॅकमेल केल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे का, की या हत्येमागे आणखीन काही कारणे, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी दिली आहे। संकल्प प्रतिष्ठान व माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने गरबा रसिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। विविध वेशभूषांमध्ये आलेले दांडिया रसिक या कार्यक्रमाची शोभा वाढवत होते, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळाला। ठाण्यातील सर्वात मोठा गरबा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येतो। यंदा सामाजिक क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात येतोय। या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अर्चना योगेश शेटे यांचा सन्मान करण्यात आलाय। अर्चना शेटे या TMC धर्मवीर आनंद दिघे जिद्द स्पेशल स्कूल इथे मुख्याध्यापिका आहेत, तर त्यांचं शालेय शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटी हिंदी कॉलनी दादर येथे पार पडलंय। तर त्यांनी आतापर्यंत मानसशास्त्रात BA, रुपारेल कॉलेज मुंबई विद्यापीठ पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, तर SNDT मधून B.Ed स्पेशल, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, मराठीत MA, डिप्लोमा इन चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलिंग, तर सध्या त्या उमेद मधून बाल विकास सहाय्यक अभ्यासक्रम करतायत। 1995 पासून शिकण्याची अक्षमता, ऑटिझम, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी आणि विकास विलंब असलेल्या मुलांसोबत काम करतायत। पालकांचा दृष्टिकोन हा बालकाला घडवण्याचा मुख्य घटक आहे। त्यानुसार मुलांचं पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी पालकांना विविध उपक्रमांद्वारे सहभागी करून घेतलंय। तसेच मातांना आर्थिक स्वावलंब मिळवून देण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे। शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत। अशा नवदुर्गेचा सन्मान माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या हस्ते करण्यात आला। तर या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बेस्ट ग्रुप ऑफ द डे, बेस्ट फेस, बेस्ट चाइल्ड डान्सर, बेस्ट फेस ऑफ द डे, मेल अँड फिमेल अशा विविध पारितोषिकांनी विजेत्यांना सन्मानित करून संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडियाचा दुसरा दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला आहे। बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHI आशा ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव आयोजित करण्यात आला आहे। या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग 2024च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे। क्रेडाई MCHI 2017 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर कोपरी येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीनं उत्सवाला सुरुवात होते। तर या रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येतोय। या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यांमध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटलाय। क्रेडाई MCHI ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। यावेळी क्रेडाई MCHI ठाण्याचे सर्व पदाधिकारी व ठाणेकर, मुंबईकर नागरिक, गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रासरंग 2024 जो ये बार ऑक्टोई ग्राउंड कोपरी थाने ईस्ट में रखा गया है,
फर्स्ट डे पे बहुत अच्छा रिस्पांस मिला, आज सेकंड डे पे भी इतना ही अच्छा रिस्पांस है। लोग एंजॉय कर रहे। थानेकर और मुंबई कर, ये थाना और मुंबई नहीं पर महाराष्ट्र की सबसे बड़ी नवरात्रि है। मैं सभी को आह्वान करता हूँ कि जरूर आइए और ये नवरात्रि का आनंद लीजिए, माता जी की भक्ति कीजिए। और इधर माता जी का जो गरबा जो सुनाया जाता है वो बहुत आनंदमय है, आपको बहुत मजा आएगी। कम एंड एंजॉय नवरात्रि ऑन द बीट्स ऑफ उमेश बारोट. एन्जॉय. इझिली अप्रोचेबल झालेला आहे वेन्यू आणि मेन रोड वरती आहे. कोरपण मुंबई वरून या ठाण्यावरून आपण इझिली इथे पोहोचू शकतो, त्यासाठी चांगलं आहे. तो सगळ्यांना विनंती आहे जरूर एकदा या. हे वेळा 3 टाइम 9, 10 आणि 10, 11ला 12 वाजता पर्यंतची परमिशन दिलेली आहे, तो जरूर या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अमृतातेही पेजे जिंका असं ज्ञानेश्वर माऊलींनी जिचं वर्णन केलंय त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनानं दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आज शिवसेनेनं आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केलाय. मराठी अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन केलंय. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना कोपरी पाचपाकडी शहर प्रमुख राम रिपाळे, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ओवळा माजीवाडा शहर प्रमुख राजू फाटक, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी, माजी नगरसेवक संजय भोईर, विकास रिपाळे, एकनाथ भोईर, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना व युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या दृष्टीने उद्याचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे. विश्वगुरू माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आमच्या ठाण्यात येत आहेत.
या महाराष्ट्राचा विकास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि ते आमच्या ठाण्याचे आहेत. आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे आणि त्यांच्या किल्ल्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. बऱ्याचशा सार्वजनिक उपक्रमांचं उद्घाटन, भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो आहेत, अंतर्गत मेट्रो आहेत, टनेल आहे, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची एक सुंदर अशी इमारत, त्याचं सुद्धा भूमिपूजन 38 माळ्याची आमची किल्ल्याच्या स्वरूपात ती इमारत होते. अशा अनेक योजनांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे. आणि आमच्या ठाण्याचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या किल्ल्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा होते आणि त्यामुळे सर्वजण आनंदात आहेत. महिला केंद्रित सध्या आपण बघतो की योजना मोठ्या प्रमाणात चालू आहे राज्यात देखील आणि केंद्रात देखील. लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, त्याचा संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात योजना लागू करते. कशा प्रकारे उद्याच्या कार्यक्रमात उद्या बघा हजारो महिला यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मोदी साहेबांना सांगणार आहेत की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे त्यांच्या सोबत आहोत. खऱ्या अर्थाने महिलांचा विकास आणि महिलांचा विचार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामधल्या सरकारने केलेला आहे. मग देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, राज्य सरकार असेल, आतापर्यंत केवळ आम्हाला आश्वासनं दिली गेली, पण आमची घर गृहस्थी चालवण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. आमच्या लाडक्या भाऊ, जो सक्का भाऊ असतो, त्यांनी कधी आमची आठवण नाही केली. त्याच्यापेक्षा जास्त मदत आम्हाला एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि त्यांचं स्वागत करण्याकरता, त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याकरता आणि त्यांचा त्यांना आनंद देण्याकरता सर्व महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.